हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्त रहा, आनंदीदायी रहा, आरोग्यदायी रहा. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आपल्या नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा देखील येत आहे आणि ह्याच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती चैत्र नवरात्री सुद्धा येत आहे, जी 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत आहे. जितकं महत्व आपल्या शारदीय नवरात्रीला असतं तितकंच महत्व या चैत्र नवरात्रीला सुद्धा असतं. ही आमच्याकडे ही केली जाते, आमच्याकडे ही नाही केली जात, तर असं नसतं. मला वाटतं नवरात्र ही आपल्या कुलदेवीसाठी असते आणि ही अजून एक संधी आपल्यासाठी चालून आली असते आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी. असे बरेच जण आहेत आणि बऱ्याच जणांचं सांगण्यापेक्षा मी माझंच तुम्हाला सांगेन किंवा आपल्या घरातही तुम्ही विचारू शकता की आपल्या जे काही आपले इष्ट देवस्थान आहेत, आपण स्वामींना म्हणजे स्वामींची सेवा करतो, कोणी दत्तप्रभूंची सेवा करतं, कोणी अजून तुमचं कोणत्या आवडीचं दैवत असेल. प्रत्येकाच्या म्हणजे एक वेगळं असतं की मला ह्या देवांची जास्त मी सेवा करते किंवा मला महादेवांची सेवा करायला आवडते. तर मला असं वाटतं की आपण जे काही आपल्याला आवडतंय किंवा आपल्याला योग्य वाटते ती सेवा आपण करतोच. ज्या त्या देवाची सेवा. खरं तर देव हा एकच आहे आणि त्या देवांची ही अनेक रूपे आहेत जी वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या याच्यात अवतारामध्ये प्रकट झाली आहे. तर मला असं वाटतं की ह्या सर्वांची सेवा आपण नक्की करावी. पण ह्या सर्व गोष्टींसोबत आपले जे मेन कुलदैवत आहे, कुलस्वामिनी आहे, त्यांना विसरून चालत नाही. एक वेळेस ही जी सेवा आहे ती स्किप झाली तरी चालते, पण आपला जो वारसा ज्यांनी घेतलेला असतो, आपल्याला सांभाळण्याचा अधिकार, आपल्यावरती पालन पोषण, आपलं रक्षण करण्याचा अधिकार असतो, तो आपल्या कुलदेवतेचा आणि कुलस्वामिनीचा असतो. आणि माझा मी एक अनुभव सांगेल की मी माझ्या लग्नानंतर एकच वेळा गेली होती फक्त माझ्या कुलदेवतेला. त्यानंतर काही कारणास्तव जायला भेटलंच नाही. जवळजवळ मला वाटतं आता माझ्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेले आहेत आणि मी एकदाच गेली होती फक्त, परत गेली नाही. खूप मनात होतं की जायचंय, प्रत्येक वेळेस प्लॅन करत होतो, पण काही ना काहीतरी अशी कारणं होत होती ना की असं व्हायचं आज जाऊ, उद्या जाऊ, नंतर जाऊ, ह्या महिन्यात जाऊ. मग काय होतं, ज्यावेळेस आपण आपल्या सोयीने ज्यावेळेस वेळ काढतो ना त्यावेळेस देवही मग आपल्याला नाकारतो, देवही त्याच्या वेळेप्रमाणेच आपल्याला बोलवतो. त्यामुळे मला असं वाटतं वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेची वारी ही केलीच पाहिजे. आपल्या बाकीच्या देवांच्या सेवेबरोबर सगळ्यात अधिष्ठ स्थान जे असतं ते आपल्या कुलदेवतेला असतं. कुलदेवतेनंतर ते आपल्या ग्रामदेवतेला असतं आणि त्यानंतर आपलं जे काही आपण ज्या देवांना जास्त मानतो किंवा जास्त त्यांची सेवा करायला आपल्याला आवडते त्या देवतांचं. त्यामुळे कुलदेवीची सेवा ही कधीही चुकवू नये, कुळाच्या चुकवू नये, हे आता मलाही तितकंच पटायला लागलंय आणि त्यामुळे ही तुम्हाला सांगण्याची संधी, त्यामुळे मी हे तुम्हाला हे मला आता पटायला लागले. त्यामुळे मला असं वाटलं की चला, मला माझं चांगलं होतंय तर प्रत्येकाचं चांगलं झालं पाहिजे. ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत, ज्या या गोष्टींवरती माणूस विश्वास ठेवत नाही, तर त्यांना हेही सांगणं महत्वाचं आहे. कारण अनुभवातून माणूस शिकतं आणि खरंच आज प्रत्येक माणूस, मी सुद्धा अनुभवातूनच पुढे आली आहे. मलाही काही अडीअडचणी आल्या त्यावेळेस मेन कारण काय तेच कळत नव्हतं. सर्व होतंय आणि शेवटला येऊन काहीतरी फसतं. त्यानंतर माझं सांगण्यात आलं की तुम्ही 4 वर्ष कुलदेवतेला गेलाच नाही आहात. आणि त्यावेळेस क्लिक झालं की हो, मी मनापासून करते, इथे मी घरामध्ये बसून पण कुलदेवतेची सेवा करते, पण त्या स्थानी जाणं सुद्धा तितकं गरजेचं आहे आणि असतं. त्यामुळे प्रत्येकाने कुलदेवतेची वर्षातून वारी ही केलीच पाहिजे. तर चला मेन मुद्द्याकडे आपण येऊयात की आता ही जी नवरात्र येत आहे, चैत्र नवरात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती स्टार्ट होत आहे. तर ही 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत असणार आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची आपल्या सेवा करायची असते. तर आपण कोणती सेवा करू शकतो? तर बघा, प्रत्येक ठिकाणी घटस्थापना केली जाते. आपण जर तुम्ही नवरात्रीत करत असाल आणि ह्या वेळेस तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही अखंड दिवा लावून सुद्धा सेवा करू शकता. काही जणांकडे नाही मांडला जात घट, पण मला वाटतं अखंड दिवा लावण्यासाठी काहीच हरकत नाही आहे.
आपण रोज देवाऱ्यामध्ये अखंड दिवा लावतो, कधी कधी तो विसतो, पण 9 दिवसामध्ये काटेकोर काळजी घेऊन तो अखंड दिवा आपण प्रज्वलित ठेवू शकतो. आणि फक्त आपल्याला सेवा करायच्या आहेत आपल्या कुलदेवीसाठी. जशी आपल्या कुलदेवीला तिच्या लेकरांची गरज असते, जशी आपल्यालाही तिची गरज असते, आपल्याला आईची गरज असते, तिला तिच्या लेकरांची गरज असते. आपण तिची लेकर आहोत आणि ती आपली आई आहे. त्यामुळे आपल्याला ह्या नवरात्रामध्ये, चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे, तर तुम्ही सर्वात आधी तर दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करू शकता. 9 दिवसामध्ये हे पारायण तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथाचे. तर ते पाठ कसे करायचे आहे, पाठ म्हणजे काय, तर पाठ म्हणजे काय तर 1 ते 13 अध्याय असतात त्या ग्रंथामध्ये. ते 13 अध्याय तुम्हाला एका दिवशी एकाच वेळेस वाचायचा आहे. वाचताना उठायचं नाही आहे, ग्रंथ मांडीवर ठेवायचा नाही आहे. तो ग्रंथ जो आहे तो तुम्हाला एका चौरंगावरती किंवा जे ग्रंथाचं स्टँड असतं त्यावरती ठेवून वाचायचं आहे. जर तुम्ही मांडणुका केली असेल तर त्याच्यासमोर बसून वाचू शकता. अखंड दिवा देवघरामध्ये लावला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बसून वाचू शकता. तर हे 9 दिवसामध्ये 9 पाठ करायचे आहे. एक पूर्ण अध्याय 13 अध्याय एका दिवसात वाचणे म्हणजे 1 पाठ, असे 9 पाठ तुम्हाला 9 दिवसात करायचे असतात. जर हे शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र 11 वेळा रोज पठण करायचं आहे. हे पठण केल्याचा फायदा सर्वात मोठा हा आहे की 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण केल्यावरती तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाच्या 9 पाठांचे फळ तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये भेटतं. सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला 9 मंत्र, जो आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे तो जपायचा आहे. 1 माळ तुम्ही जपू शकता, 11 माळी होत असेल तर म्हणजे तुम्हाला जितकं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता ते तुम्ही करा. मी 1च माळ जपते, मला 11 माळी प्रत्येक वेळेस नाही होत. तर कोणता मंत्र आहे 9 मंत्र, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चये हा मंत्र आहे 9 मंत्र. तर हा मंत्र तुम्हाला 1 माळ जपायचा आहे. त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम सुद्धा बोलू शकता. बोलता नसेल येत तर तुम्ही मोबाईलला लावून द्या. तुमच्या कामामध्ये असताना तुम्ही त्या मंत्राचा तुम्ही जो काही जप आहे तो करू शकता किंवा तुम्ही ते पठण करू शकता. तुमच्याकडे पुस्तक असेल त्यातून तुम्ही वाचू शकता. तर तुम्हाला जी सेवा होत आहे, सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे, महालक्ष्मी अष्टकम आहे, 9 मंत्राचा जप करू शकता किंवा दुर्गा सप्तशती पाठ आहे. आणि त्यापेक्षाही अजूनही महत्वाची जर कोणती सेवा असेल ना तर मी तुम्हाला खरंच एक विनंती करेल, 9 दिवसामधून एक दिवस फक्त असा काढा ज्या दिवशी तुम्ही हे करू शकता. कुंकुमार्चन हा विधी तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती करू शकता. आणि ते जे कुंकू आहे ते देवी देवतांना देवाऱ्यामध्ये लावायचं नाही आहे. ते कुंकू नंतर एका डब्यामध्ये स्टोअर करायचं आहे. महत्वाच्या कामांना बाहेर जाताना किंवा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना घरातील प्रत्येक मेंबर्सने किंवा महिलांनी आपल्या कपाळावरती ते कुंकू लावावे आणि फक्त देवांसाठी त्याचा वापर नाही करायचा आहे. तर हे होतं कुंकुमार्चन विधीबद्दल. तर या सर्व सेवांपैकी तुम्हाला जी सेवा जमेल ती या चैत्र नवरात्रीच्या उत्सवात नक्की करा. आणि आपण ज्या काही सेवा करत असतो, का करत असतो, कशासाठी करतो, तर आपल्याला कोणतेही संकट येऊ नये त्यासाठी. आपल्या जीवनामध्ये जसं सुख आहे त्या सुखाबरोबर दुःखही आहे. खूप अडचणींवरती प्रत्येक वेळेस संकटांना सामना नाही करतायत. तर ती शक्ती आपल्या कुलदेवीकडे मागण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आपण ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करून एक प्रकारे देवाला आर्तभावाने विनंती करत असतो. त्यासाठी असतात आपल्या कुलदेवतेच्या सेवा. तर आपल्या कुलदेवीला नक्की विसरू नका. ज्या गोष्टी मी चुकल्या आहेत, मी जे गोष्टी अनुभवातून शिकल्या आहेत, तोच अनुभव फक्त तुमच्या समोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. आणि जितकं महत्व शारदीय नवरात्र उत्सवाला आहे तितकंच महत्व, विश्वास करा, ह्या चैत्र नवरात्रीला सुद्धा आहे. त्यामुळे आमच्या इकडे केलं जात नाही, माझ्या घरी करत नाही कोणी, असं काहीच पद्धत नाही आहे आमच्याकडे. तर असं नसतं. जर तुमच्याकडे नसेल केलं जात तर तुम्ही करा. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्यापासून करावी आणि मग ती आपण इतरांना द्यावी असं मला वाटतं. त्यामुळे चैत्र नवरात्रीमध्ये नसेल तुम्हाला घटस्थापना करायची, कलश स्थापना करायची, काही हरकत नाही. अखंड दिवा लावा देवघरामध्ये
आणि तुम्ही जी काही तुमची सेवा आहे ती तुम्ही करू शकता। मग तुम्ही जी छोटी मोठी कोणतीही सेवा करताल, आई भगवती नक्की गोड मानून घेईल आणि आपल्या लेकरांना ती आशीर्वाद तर देईल, पण त्याचं नक्की संरक्षण करेल। आणि एक प्रकारे काय आहे ना, की आपण प्रत्येक नवरात्र उत्सवामध्ये जी सेवा आपल्या आईची करतो ना, तर आईला नेहमी वाटतं की माझ्या जसं माझं लक्ष माझ्या लेकरांकडे आहे कायमस्वरूपी, तसं त्यांचंही माझ्यावरती लक्ष आहे, त्यांनाही माझी आठवण आहे। आणि तितक्याच कळवळतेने आपण जितकं करतो तितकं आई आपल्या लेकरांसाठी नक्की करते। तर ही संधी अजिबात सोडू नका। तुम्हाला जी होईल छोटी मोठी सेवा तुम्ही करा, तुमच्या लहान मुलांकडूनही तुम्ही करून घेऊ शकता, ज्यांना वाचता येते, जे शाळेत जात आहेत प्रॉपर। आणि जर नाही काही जमलं तर फक्त 9 मंत्राचा जप सतत कामं करत असताना करत राहा, आई भगवतीपर्यंत नक्की तुमची हाक पोहोचेल। तर चला आजच्या पुरते एवढंच, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा।